अरे नालाय बालो, एक तर भाडं देत नाही, हा? भाड्यासाठी खपता आणि त्यात तुम्ही हे असं गोंधळ करत असतात. जरा काही खूप नाही की झालं लागलं काही बड्डे केलं नव्हतं. आमचं काय बड्डे आम्हा घर टाकू जरा एन्जॉय केला पण एन्जॉय करा रे. पण अरे अभ्यास वगैरे काय करता का नाही? करतो ना काकू. नक्की करता का? बरं. मग मी एक काम करते, अभ्यास करता ना. नवनाथ तरुण मित्र मंडळ सुंदरसा देखावा त्यांनी सादर केलेला आहे. नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील. मित्रांनो, आपण जे गणेश उत्सव 2024 पुण्यातला जो काही व्हिडिओ बनवला होता त्याला तुफान भरभरून असा प्रतिसाद भेटला. तर तो व्हिडिओ मी असाच बनवला होता, कारण काय असं मी तो रात्रीचा नाही फक्त दिवसा सकाळीचा बनवलेला होता. कारण काय आहे, गणेश उत्सव जे मंडळी असतात त्यांच्या जेव्हा आपण जो व्हिडिओ बनवतो तर तिथं जर सॉन्ग वगैरे काय चालू असेल किंवा डेकोरेशन असेल ना, तो आम्हाला कॉपीराइट क्लेम पडतो आणि तो युट्यूबवरून तो व्हिडिओ डिलीट व्हायचे चान्सेस असतात. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी दाखवणार आहे पीसीएमसी मधले काही आकर्षक गणेश उत्सव आहेत 2024. एक से बढ़कर एक डेकोरेशन आहेत. काही पीसीएमसी मध्ये काही भोसरी किंवा वाकड या भागातच मला चांगले म्हणजे काहीतरी आकर्षित असं दिसली. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे, थोडा शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे, जास्त काही तुम्हाला स्टेजच्या जवळून दाखवणार नाही आणि संध्याकाळी अजिबात दाखवणार नाही. मी दाखवणार थोडं दुपारी किंवा रात्री थोडाफार शूट केलं तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे गणेशोत्सवचं डेकोरेशन दाखवताना मी तुम्हाला तिथले थोडे सॉन्ग बंद करणार आहे. कारण काय मित्रांनो, ते जर सॉन्ग आपण चालू ठेवले तर आपल्या चॅनलला कॉपीराइट क्लेम येतो समोरून, युट्यूबमधून तो एक प्रकार आपल्याला तो मेसेज येतो की तुमचा हा व्हिडिओ तुम्हाला डिलीट करावा लागेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला ते थोडंफार म्यूट करून शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, तर चला तर बघा, आज मी तुम्हाला पीसीएमसी मधले एक से बढ़कर एक आकर्षक असे गणेश उत्सव तुम्हाला डेकोरेशन तुम्हाला मी दाखवणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही एक काम करायचं, माझ्या चॅनल कोणी नवीन असाल तर पहिले सर्वात पहिले माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, कंटिन्यू आपण व्हिडिओ बघू. तर चला तर आता आज आपण पीसीएमसी मध्ये जाणार एक से बढ़कर एक बघण्यासाठी. तर मित्रांनो, कंटिन्यू माझ्या चॅनलमध्ये राहा. तर चला तर निघू. मित्रांनो, बघू शकता हे दिघीतलं मंडळ आहे आणि सुंदरसा कार्यक्रम चालू आहे, बघू शकता तुम्ही. तर थोडंफार आपण या कार्यक्रमाचं थोडंफार नाटक आपण बघणार आहोत. करतो ना काकू. नक्की करता का? बरं. मग मी एक काम करते, अभ्यास करता ना. तुम्हाला काय प्रश्न विचारते, मला सांगा, भोसरीतले लाडके आमदार कोण? काकू कोणीही सांगेल, महाराष्ट्रात कोणालाही विचार कोणीही सांगेल, काय माहिती आहे, सर्वांचे लाडके आमदार दमदार महेशदादा लांडगे. वा माहिती सगळ्यांना नाही का? सगळ्यांना माहिती. पण आता अजून एक प्रश्न विचारते, मला सांगा, महाराष्ट्रातील 3 बदललेली जिल्ह्यांची नावं आता सांगा. सांगू माहिती ना, पहिला धाराशिव, आणि दुसरं छत्रपती संभाजीनगर. गेला का? आम्हाला पण सांगू दे ना. अरे मग सांगा. सांगा पटकन, सांगा पटकन, पुस्तकं सांगा. सापडले का? हरले वाटतं. सापडलं. हरलीच का तर? काकू विसरला आणि तुम्ही सांगा. काय करता? रायगड. हो, रायगड या जिल्ह्याचं नाव पूर्वी कुलाबा असं होतं. 1 जानेवारी 1981 साली ते रायगड झालं. बरोबर, क्या बात है. काकू, इसको कैसे पता? ये तो अरे ये अजनबी सिजनबी नाही है, ये आपलाच है. सांगते तुम्हाला. अरे हा पण तुमच्यासारखाच होता, फार हुशार होता हो. रात्रदिवस किती अभ्यास करायचा.
UPSC परीक्षा दिली आहे त्यांनी पण. काय सांगताय? हो, पण काय करणार, फक्त 3 मार्कासाठी बिचारा नापास झाला. नापास झाला तर झाला, त्यात त्याची गल्ले प्रेयसी पास आउट झाली. त्याला दोघांनी केली दुसऱ्या बरोबर. गेले आहे ती इथं ती आहे. आमचा प्लॅनिंग झालेला आहे लग्नाचा. आम्ही लग्न करणार आहोत. मग काय आता तसं बोलायचं नाही कुणी. गेली वगैरे नाही, आम्ही लग्न करणार आहोत. पाहिलं, हे असं झालंय. फार वेळा झालाय हो, वेळा झालाय. म्हणून तुम्हाला सांगते मुलांना, अरे अभ्यास करा. अभ्यास काय वाईट नाहीये. कोणी डॉक्टर बना, इंजिनियर बना, UPSC द्या, MPSC द्या. जेव्हा तुम्ही कॉलेजमधला बाहेर पडता, तुमचा प्रत्येक जण तुमच्या यशाची ठरतो का? नाही ठरत, बरोबर ना? त्याच्यासाठी तुमच्याकडे तुमचा प्लॅन बी हा तयार असला पाहिजे. प्लॅन बी अगदी आपल्या डब्यावाल्यासारखं. शकता नवज्योत गणेश मित्र मंडळ दिघी रोडचे आता इकडे आरती चालू आहे. बघू शकता सुंदरसा सेटअप त्यांनी केलेला आहे. बघू शकता तुम्ही. हा आपण 2 नंबरचं गणेश मंडळ बघतोय दिघी रोडचंच. माझा पडावा उभे शिव नको गुणवंत अनंता रघुनायका मागणी विद्याता जय जय रघुवीर समर्थ. जाने वालों को खबर क्या भूली क्या चीज है. काका शब्दाकडे लक्ष असू द्या. आने जाने वालों को खबर क्या भूली क्या चीज है. 12 गाँव दूसरी तो
बारा गाव दुसरी तो एक गाव भोसरी. होय, तू भोसरीचा चाल कर. हो, आपण भोसरी केला. हे बघ, भोसरी आपला अभिमान, भोसरी आपली जान. आपलं नाव मला काय माहिती. मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल पिंपरे सौदागर PCMC मध्ये पिंपरे सौदागर जवळचं हे डेकोरेशन आहे. शिवार चौकात जवळचं हे डेकोरेशन आहे गणपतीचं. खूप सुंदर डेकोरेशन करण्यात आलेले आहे. झूम करून दाखवतो मी. हे बघा, छत्रपती युवा मंच यांच्याकडून हे साकारण्यात आलेले आहे. बघा किती छान आहे. तर रात्री हे डेकोरेशन अजून उठावदार दिसेल जर रात्री तुम्ही व्हिजिट केली तर. आपण वाकडमध्ये आलो आहेत. कसपटी वस्ती चौकातलं हे भगवान श्रीराम मंदिराचं हे प्रतिकृती आपण म्हणू शकतो. किती छान बनवलेले तुम्ही बघू शकता. उत्कर्ष मित्र मंडळ यांनी सुंदरसा देखावा सादर केलेला आहे यावर्षी. हे बघा, इकडं भगवान श्रीराम आणि रामभक्त हनुमान यांचं सुंदरसं इथं हे बनवलेलं आहे. वाकडमध्ये आपण आलो. नवनाथ तरुण मित्र मंडळ सुंदरसा देखावा त्यांनी सादर केलेला आहे. पाहू शकता तुम्ही. समोर फ्रंटवर पाहिलं तर जबरदस्त आहे, पण जागा कमी असल्यामुळे आपण दाखवू शकत नाही जास्त.